नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता जो आपण व्हिडिओ करतोय तो अर्निंग पर शेअर कुठल्या शेअरचं क्वार्टर अँड क्वार्टर वाढतोय का कमी होतंय त्याच्यावर करतोय. ओके. अर्निंग पर शेअर म्हणजे प्रॉफिटॅबिलिटी पर शेअर. आणि बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की प्रॉफिट वाढतोय का कंपनीचा? हो वाढतोय. पण शेअर पडतोय का कंपनीचा? तर हो पडतोय. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन आहे. म्हणजे शेअर मार्केट इज इररॅशनल असल्याची ही मोठी पोचपावती आहे, की अर्निंग पर शेअर दर क्वार्टरला वाढते. गेल्या 3 क्वार्टरला वाढलं, गेल्या 8 क्वार्टरला वाढलं, गेल्या 12 क्वार्टरला वाढलं. ओके. तरीसुद्धा शेअर 50% वर आलेलं आहे. तर हे का? तर प्युअरली बिकॉज ऑफ सेंटिमेंट. मार्केट इज ड्रिव्हन बाय सेंटिमेंट अँड सेंटिमेंट अलोन. ओके. व्हेन मार्केट सेंटिमेंट इज डाउन, फंडामेंटल्स आर किल्ड लाइक मॅड. ओके. फंडामेंटल्स आर ऑल किल्ड राइट नाऊ. आणि सेंटिमेंटच चालतोय. लोकं शॉर्ट करतात. कारण लोकांना कळलं एकदा शॉर्टची चटक लागली की ते जात नाही आणि एकदा लाँगची चटक लागली की ती पण जात नाही. तर चटक बेकार आहे. त्यामुळे आता तुम्ही कॉन्ट्रा प्ले करायला पाहिजे. या शेअरचे ई-पी-एस गेल्या 12 क्वार्टरमध्ये 3 वर्षाचा तुम्हाला मी आता दाखवतोय शीट त्याच्यामध्ये वाढलेला आहे. आता जो एस आहे डिसेंबर 25 टू डिसेंबर 22 हो का तसं त्याचा जो रेशो आहे. एस कॉलम. ओके. हा बघा हा वाला 400. ओके. तर हुटामाकी पेपर ह्याचा जो ई-पी-एस आहे तो डिसेंबर 22 तो डिसेंबर 25 हा 400 पट वाढलेला आहे. आता हा इरॅशनल तुम्हाला वाटेल. पण डेफिनेटली त्याचा तेव्हा ई-पी-एस 0.0 होता, 0.01 होता. ओके. नंतर डिसेंबर दिस इज सप्टेंबर 22. ओके. नंतर डिसेंबर 22 हे क्वार्टर अँड क्वार्टर आहे. ओके. गेल्या 3 वर्षाचे क्वार्टर्स आहेत. ओके. तर असा वाढलेला आहे हुतामाकी पेपरचा. ओके. तर हा जो रेशो घेतलेला आहे मी इथे तो बघा डिसेंबर 22 ते डिसेंबर डिसेंबर 25 ते डिसेंबर 22. ओके. तर हा जो रेशो आहे तो 400 टाइम्स वाढलेला आहे. ओके. हे तुम्ही हुटामाकी पेपर मे बी यू कॅन इग्नोर. हा पण शेअर एम-एन-सी घेण्यासारखा आहे. 167 ला आहे. 400 जाऊ शकतो. 167 टू 400 हा जर्नी. जी व्हेरोनोका. ओके. हा पण त्याचा पण 3 वर्षाचा पी/ई सॉरी ई-पी-एस किती वाढला 113 टाइम्स वाढलेला आहे. ओके. त्यानंतर बी-एच-ई-एल 37 टाइम्स, सनटेक रियालिटी 25 टाइम्स, बी-एस-ई लिमिटेड फिनॉमिनल 18 टाइम्स, शक्ती पंप 15 टाइम्स, नाल्को, शारदा क्रॉप, अदानी एंटरप्राइजेस. तर 10-10 टाइम्स ते शेअर सगळे वाढलेले आहेत बघा. ई-पी-एस ओके. पण शेअर पडलेले आहेत सगळे. हे सगळे शेअर पडलेले आहेत एक्सेप्ट नाल्को मे बी. शक्ती पंप पडलाय. ओके. बी-एस-ई नाही पडला. नंतर सनटेक पडलेला आहे, बी-एच-ई-एल पडलेला आहे, हुतामाकी पडलेला आहे, जी व्हर्नोवा पडला नसेल. ओके. तर ही जी स्टोरी मी तुम्हाला सांगतोय त्याच्या पण पुढे आपण ग्राफ बघू. आता अजून कुठले आहेत तर इंडियन ह्यूम पाईप. ओके. हा पण शेअरचा ई-पी-एस 3 वर्षात 9 पट झालाय. 3 वर्षात 9 पट म्हणजे 50% सी-आय-आरने वाढलाय. ओके. त्यानंतर पुढचा बघितला तर अंबर एंटरप्राइजेस, नंतर बिर्ला न्यू सोडून द्या. लॉसमध्ये सध्या ती. सो धिस इज रॉंग इग्नोर दॅट. इंडियन हॉटेल 7 टाइम्स ई-पी-एस वाढलेला आहे. एम-सी-एक्स 6 टाइम्स. हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन 6.6 टाइम्स. हा पण शेअर पडलेला आहे एच-ओ-एस-सी. 113, 117 ला असेल 300 वरनं. झेनटेक, दालमिया शुगर, ट्रेंट, एम-आर-एफ, अदानी विल्मर, अशोक लेलँड, ओके, अडवाणी हॉटेल, नंतर एल-आय-सी हाउसिंग फायनान्स 5 टाइम्स. 3 वर्षात 5 टाइम्स. 2 वर्षात सॉरी 5 वर्षात तो दुप्पट झाला तर तो 15% सी-आय-आर असतो. हे तर 3 वर्षामध्ये 5 पट झालेत. फिनॉमिनल सी-आय-आर यांचा वाढलेला आहे. डिसेंबर टू डिसेंबर घेतलं तर. तरीसुद्धा यांचे शेअर्स ओके पडलेले आहेत. काय पडलेले आहेत बघूया ते. शक्ती पंप बघा ई-पी-एस हो का. दर प्रत्येक क्वार्टरचा ई-पी-एस मॅप केला आपण. शक्ती पंपचा जर तुम्ही बघितला तर ई-पी-एस हो का 0.17 होता. त्यानंतर 1 झाला, मग 1च होता बरेच वर्ष. नंतर 7, 8, 9 झाला आणि सध्या परत पडलाय. त्यामुळे ह्याचा परफॉर्मन्स इज नॉट कन्सिस्टंट. त्याच्यामुळे हा शेअर पडला असावा. ओके. पण सोलर पंप बनवणारी कंपनी आहे. ₹450 ला घेण्याला काहीच हरकत नाहीये. ओके. इंदोरची कंपनी आहे. नाल्को फॅन्टास्टिक. दर क्वार्टर अँड क्वार्टर ह्याचा ई-पी-एस वाढतच गेलाय. ओके. त्याच्यामुळे हा शेअर पण 420 ला झाला. अजूनही ठेवायला हरकत नाही असं म्हणतायत. माझ्या मते हा शेअर आता विकायला काढायला पाहिजे. कारण धिस इज नॉट अ पर्मनंट. एनिथिंग इज नॉट पर्मनंट इन लाईफ. जसं शेअर मार्केटमध्ये सुद्धा प्रॉफिट इज नॉट पर्मनंट, लॉस इज ऑल्सो नॉट पर्मनंट. ओके. वारी एनर्जी त्याचा पण ई-पी-एस बघा. क्वार्टर अँड क्वार्टर वाढतच गेलाय. ओके. सप्टेंबर 22 पासून आपण घेतलाय तो सप्टेंबर 25 पर्यंत आहे. सॉरी डिसेंबर 25 पर्यंत आहे. त्यानंतर हुटामाकी पेपर हा तुम्हाला मी दाखवला. सनोफी इंडिया ओके. याचा क्वार्टर अँड क्वार्टर पडलेला आहे थोडासा. इंडियन ह्यूम पाईपचा हे अदर इन्कम असल्यामुळे वाढला आहे. पण ओव्हरऑल त्यांचा बघा 1.31 होता तो आता ई-पी-एस 11 झालेला आहे. त्यामुळे भरपूर वाढलेलं आहे.
KSB पंप बघितला तर स्टेबल आहे. दर क्वार्टरला त्यांचा EPS साधारण 3-4 असतोच असतो. HALचा बघा, HAL मार्च इज ऑल्वेज पीक. दिस इज द मार्च. दिस वॉज ऑल्सो द मार्च. दिस इज 42 वॉज द मार्च. तर बऱ्याचशा कंपन्यांच्या, इंडियाच्या कंपन्यांच्या मार्चमध्ये रिझल्ट उत्तम असतात. ओके, इन बिटवीन रिझल्ट सो असतात. कारण मार्चला सगळं ढकलून देतात, सगळे डिस्पॅच करून टाकतात आणि प्रॉफिट डिक्लेअर करतात. नो डाऊट दॅट इज पेपर प्रॉफिट. कॅश प्रॉफिट काही लोकांना येतो, ज्यांचं पेमेंट टर्म्स चांगले असतात त्यांना. ओके, पुढचा BSE लिमिटेड, फॉर एव्हर ग्रोईंग EPS, अर्निंग प्रॉफिटेबिलिटी दर क्वार्टर ऑन क्वार्टर वाढतेच वाढते. ओके, अडाणी एंटरप्राइजेस ही जम्प झालेली. अडाणी एंटरप्राइजेस एकदमच EPS यांचा डिसेंबरमध्ये 43 झालेला आहे, अर्निंग पर शेअर एकदमच जम्प झालेला आहे. आणि हा शेअर पण बघण्यासारखा आहे, नो डाऊट. बरेचसे सीझनल शेअर्स असतात, त्याच्यामध्ये हा एक शेअर आहे. डिसेंबर मार्च बेस्ट, इंडियन हॉटेल. डिसेंबर आणि मार्चमध्ये जास्त यांची चलती असते, कारण लोकं सुट्टीवर गेलेले असतात बाहेर. भरपूर लोकं 5 स्टार स्टे एन्जॉय करतात आणि ट्रिप्स एन्जॉय करतात. त्यामुळे डिसेंबर आणि मार्च यांच्यावर नेहमीच चांगले रिझल्ट असतात. त्यामुळे याच्यावर वॉच ठेवा. मे बी इंडियन हॉटेल विल गो टू 900 इन नेक्स्ट 2 मंथ्स ऑर 3 मंथ्स. तेव्हा विकायला पाहिजे. ओके, नो डाऊट अबाउट इट. घेतला नसेल तर आत्ता घ्यायला पाहिजे. HBL पॉवर, सेम थिंग. फिनॉमिनल आहे ना, राईज इन EPS क्वार्टर अँड क्वार्टर. तर ज्याचा प्रॉफिट वाढतोय क्वार्टर अँड क्वार्टर, म्हणजे EPS वाढतोय, तो शेअर का बरं पडतोय? दॅट इज नॉट राईट ना. म्हणून मार्केट इररॅशनॅलिटीचा तुम्हाला फायदा घ्यायला पाहिजे. ओके, दिस इज भारती एअरटेल. दिस इज कॉर्ड्स केबल्स. आपण शेअर 120-130ला तिप्पट झाला याचा. कॉर्ड्स केबलचा EPS 1.33 पासून 3.8 झालाय आणि वाढतोच आहे. दर महिन्याला वाढतोच आहे. ओके, ऑब्व्हियसली दिस विल होपफुली इट विल कंटिन्यू इट्स प्रॉफिटेबिलिटी जर्नी. टिप्स म्युझिक, हे पण बघा. टिप्स म्युझिक पण क्वार्टर अँड क्वार्टर जोरदार अर्निंग वाढते. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी दर क्वार्टरला वाढते. मध्ये काही एखाद 2 क्वार्टर पडतात. ओके, पण ऑब्व्हियसली ट्रेंड इज ऑन द हायर साइड. दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. नवीन फ्लोरिन. ओके, हा शेअर तर काय विचारायलाच नको. नवीन फ्लोरिन हे बघा. काय म्हणता, हा शेअर कधी खालीच येत नाही. झॅगल प्रीपेड सध्या खूप पडलेला शेअर आहे. जरी EPS वाढत असला तरी शेअर पडलेला आहे. झॅगल प्रीपेड याच्याकडे तुम्हाला बघायला हरकत नाही. प्रॉफिटेबिलिटी वाढते पण शेअर पडतो. रॅडिको खायता शेअर पडलेला नाही आहे, पण प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढते क्वार्टर अँड क्वार्टर. आणि सस्टेनेबल आहे. अपोलो हॉस्पिटल्स 10 EPS होता 3 वर्षापूर्वी एका क्वार्टरचा, तो आता 34 झाला. फिनॉमिनल. ओके, हा शेअर पण 67 आला तर घ्यायला हरकत नाही. अडवाणी हॉटेल कंपनी. ओके, तुम्हाला सांगितलं डिसेंबर आणि मार्च आर ऑलवेज द बेस्ट. आणि ह्याच्यावरनं कळतं, इफ यू मॅप क्वार्टरली EPS ग्राफ्सनं, तेव्हाच कळतं की कुठल्या क्वार्टरमध्ये यांचा प्रॉफिट जास्त असतं आणि कुठल्या क्वार्टरमध्ये कमी असतं. आणि जसं प्रॉफिटेबिलिटी वाढते त्याच महिन्यामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला शेअर तो खूप वाढतो आणि शेअर ऑब्व्हियसली तो क्वार्टर संपला, ते 2 क्वार्टर संपले की शेअर परत पडतो. त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. ओके, क्वार्टरली परफॉर्मन्सला मार्केट व्हॅल्यू हलत असते किंवा रिस्पॉन्ड करत असते. पिडिलाइटचा सुद्धा 3 वरनं 6 झाला EPS. ओके, क्रूड ऑइल आता वरती असल्यामुळे शेअर थोडा पडलाय. पण क्रूड ऑइल फॉरएव्हर इथे राहणार नाही. हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन हा पण शेअर 250 वरनं 120ला आलेला. हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन. दिस ऑल्सो यू कॅन हॅव लुक ॲट इट. त्याची प्रॉफिटेबिलिटी ओके, काही महिन्यामध्ये उत्तम असते, काही महिन्यामध्ये कमी असते. पण ओव्हरऑल डिपेंडेबल शेअर आहे. NBCC 82-83ला घ्यायला काहीच हरकत नाही. प्रॉफिटेबिलिटी याची बघा 0.26 EPS वरनं 0.7 झाला. म्हणजे 3 टाइम्स EPS झाला एका क्वार्टरचा. NBCC सुद्धा 70-80 रुपयाला काही घ्यायला हरकत नसावा. स्टोवेक तर प्रॉफिट पडलाय, त्यामुळे हा शेअर EPS पण पडलाय. ओके, त्यामुळे शेअर पण पडलाय. राईट. टाटा कॅपिटलचा काय विशेष नाही. 5च क्वार्टर त्यांचे आत्ता रिझल्ट आपल्याला बघता येतात आहेत. त्यामुळे टाटा कॅपिटल यू कॅन इग्नोर. हे प्रोव्हन नाही अजून. जे प्रोव्हन शेअर आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय. नाटको हा शेअर सुद्धा फक्त डिसेंबर त्याचे बॅड रिझल्ट्स असतात. डिसेंबरचा EPS एकदम ड्रॉप होतो आणि बाकी 3 क्वार्टर उत्तम असतो. त्यामुळे नाटको शेअर सुद्धा इट विल डान्स बेस्ड ऑन धिस EPS, बेस्ड ऑन द क्वार्टरली EPS. ओके, उत्तम शुगर EPS सप्टेंबर क्वार्टर इज द वर्स्ट, मार्च इज द बेस्ट. आता मार्च येतोय, त्यामुळे उत्तम शुगरकडे तुम्ही सगळ्या शुगर सेक्टरचे मार्च रिझल्ट उत्तम येतील. त्यामुळे आता शेअर एप्रिल मे मध्ये वरती जातील. ओके, तेव्हा तुम्ही विकून टाकायला पाहिजे, आता घ्यायला पाहिजे. आणि एका वर्षामध्ये तुम्ही शुगर सेक्टरमध्ये चांगले पैसे मिळवू शकता, प्रोव्हाइडेड यू सेल ॲट द राईट टाइम अँड बाय ॲट द राईट टाइम. या इंडियन ओव्हरसीज फॉरएव्हर EPS वाढतोय, तरी लोक घेत नाहीत. 32-34ला पडीक शेअर आहे 55 पासून. इंडियन ओव्हरसीज बँक कधीतरी यावरती जाणारच, कधी जाईल माहित नाही.
करूर वायसच्या काय स्टडी परफॉर्मन्स आहे बघा. 2.6 EPS वरून 7 तिप्पट झाला EPS. हां, इन जस्ट 3 इयर्स 3 वर्षात तिप्पट करूर वायसच्या बँक. अजूनही तो उत्तम आहे ₹250. व्होल्टॅम फिनॉमिनल फॉरएव्हर गोइंग अप. साऊथ इंडियन बँक ₹34 घ्यायला हरकत नाही. ओके, EPS वरतीच चाललाय. CDSL तर थोडा स्टेडी झालाय. IEX सुद्धा का पडलाय मला कळत नाही. IEX ते बघा. IEXचा 0.8 पासून 1.3 झालाय. ओके, EPS वाढतोच आहे. तरी शेअर 200 वरनं 122 वर आहे अजून आणि 1 वर्ष काहीच केलं नाही शेअरने. भारत बिजली मार्च इज ऑलवेज द बेस्ट. भारतीय कंपन्यांचे टिपिकली मार्चला उत्तम रिझल्ट असतात. त्याच्यामुळे मार्चचे EPS उत्तम असतात. जून क्वाईट असतो. ओके, आणि बाकीचे क्वार्टर थोडे कमी असतात. आयशर मोटर ओके 27 वरनं 51 दुप्पट. EPS दुप्पट आयशर मोटर. राईट, आयशर मोटर म्हणजे तुमची काय म्हणायचं टू व्हीलर जी तुम्ही जोरदार बुलेट, दॅट इज व्हॉट इज आयशर मोटर्स. फॅन्टास्टिक शेअर आहे ₹400. ओके, नंतर रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटल हा पण ना चांगला शेअर आहे. EPS वाढतोच आहे. लॉस नाही, एका क्वार्टरला लॉस नाही. डाबर स्टडी आहे परफॉर्मन्स, त्यामुळे शेअर काय विशेष वाढला नाही आहे. गुजरात हॉटेल ऑल्सो सेम स्टडी परफॉर्मन्स आहे, त्यामुळे विशेष वाढला नाही आहे. पदमजी पेपर हा शेअर सुद्धा क्वार्टरली मार्चमध्ये रिझल्ट चांगले असतात. ओके, GIC हाऊसिंग फायनान्सचे सुद्धा एकदम शेअर पडलेला आता. ओके, जे पेपरचे शेअर असतात ना त्यांचं जून क्वार्टर उत्तम असतं, कारण तेव्हा वह्या पुस्तकांना जास्त पेपर लागतो. राईट, त्याच्यामुळे जूनमध्ये पेपर इंडस्ट्री डज व्हेरी वेल. ओके, आणि तेव्हा शेअर वरती जातो. आता खाली आहे सध्या, पण वेट फॉर कपल ऑफ मंथ्स आणि यू विल फाइंड दॅट ऑल पेपर सेक्टर शुड बी एबल टू डू बेटर दॅन व्हॉट इट इज टुडे. पेपरची पण 3 वर्षाची सायकल असते. चायना डम्पिंग होते. या TCS बॅड परफॉर्मन्स, त्यामुळे शेअर पडलेला आहे. ओके, सारेगामा ॲव्हरेज, ज्युबिलंट ॲव्हरेज, बाकी सगळे आता पडलेले आहेत. वाढलेले तुम्हाला मी दाखवले सगळे. EPS वाढलेले शेअर्स आहेत आणि तरीसुद्धा शेअरची प्राईस पडलेली आहे. असे शेअर मी तुम्हाला दाखवले या वरती. तर त्याच्यावर लक्ष द्या. आणि ऑब्व्हियसली मार्केट इररॅशनल आहे, म्हणूनच तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. मार्केट जर रॅशनल असतं किंवा प्रॉफिट चांगले आहेत तर शेअरवरती असंच असतं, तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॉफिट मिळायची अपॉर्च्युनिटी नसती. तर आता अपॉर्च्युनिटी आहे, अजूनही अपॉर्च्युनिटी आहे की डिसेंबरमध्ये पण रिझल्ट चांगले आहेत. मार्चचे पण रिझल्ट आपण बघूया, उत्तमच येतील. मार्चचे सगळ्याच कंपनीचे रिझल्ट उत्तमच येतात, आणि त्या बेसिसवर बोनस डिक्लेअर करायचा असतो. मॅनेजिंग डायरेक्टरला कमिशन मिळतं 1%, हे पण तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे मार्चच्या सगळ्या कंपन्यांचे 99% कंपन्यांचे रिझल्ट उत्तमच येतात. त्यामुळे जे आता मी तुम्हाला डिसेंबर एंड 25 एंडचे रिझल्ट दाखवले, तो बेसिस धरून तुम्ही एक्स्ट्रापोलेट करू शकता की मार्च एंडला काय असणार आहे कंपनीचा IPS, अँड बेस्ड ऑन दॅट व्हॉट इज द PE. दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज फॉरवर्ड डिस्काउंटिंग ऑफ द अर्निंग्स. ओके, आणि पुढच्या वर्षी सुद्धा रिझल्ट चांगले येतील प्रोव्हाइडेड दिस वॉर स्टॉप्स नेक्स्ट कपल ऑफ मंथ्स. आणि ऑब्व्हियसली इंडियन शेअर मार्केटला चांगले दिवस आहेत. आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं मार्केट डाऊन आहे. मे बी अजून 6 महिने ॲट द मोस्ट असेल. ओके, त्यानंतर काय मार्केट खाली राहणार नाही. जेव्हा जेव्हा अपॉर्च्युनिटी येते थोडीसुद्धा आली तरी तुम्हाला प्रॉफिट बुक करा, कारण परमनंट नाही, 3-4 वर्षात बुल मार्केट यायला अजून अवकाश असू शकतो. अजून 1-2 डिप येऊ शकतात. प्रॉफिट पण बुक करायला शिका आणि श्रीमंत व्हा. ओके, माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि पुण्य मिळवा. थँक्यू सो मच. आणि घाबरू नका मग.